वेलकम टू थ्रू टाइम. येथे तुम्हाला भेटतील रोमांचक, प्रेरणादायी आणि खिळवून ठेवणाऱ्या ऑडिओ बुक्स. डोळे मिटा, ऐका आणि कथा जगायला सुरुवात करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉन वाजवायला विसरू नका. इन्स्पायर थ्रू टाइम शब्दांची जादू तुमच्यासाठी. भाग 6. जिजाबाई प्रसूत झाल्यापासून गडावर नवे वारे संचारले होते. शहाजीराजांना हे शुभवर्तमान कळविण्याकरिता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला होता. देवधर्म, पूजार्चा, अभिषेक यांची गडावर गर्दी उसळली होती. 5व्या दिवशी बाळंत घरात शस्त्रपूजा केली गेली. नांदरही पूजला गेला. 5व्या, 6व्या आणि 8व्या दिवशी अशाच पूजा झाल्या. लक्ष्मीबाई बारशाची तयारी जोरात करीत होत्या. तातडीने घडविलेले नवीन दागिने, नवी वस्त्रे गडावर आणली जात होती. अंजेरी जरीबुट्टी शालूची घडी उघडीत लक्ष्मीबाई म्हणाल्या, राणीसाहेब, हा रंग चांगला आहे, नाही? हो, बारशाला हाच ठरवू. लक्ष्मीबाई, जिजाबाईचा कंठ दाटला. किती करताय तुम्ही? पण आम्ही परके, ते परकेच. लक्ष्मीबाई हस्त म्हणाल्या, मी केव्हा म्हटलं परक? तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरले. बाळाचं भविष्य वर्तवायला शास्त्री आले, तर चारचौघात म्हणालात, ना माहेरी ना सासरी. ते मनावर घेऊ नका, बाई. सख्ख्या बहिणीनं सुद्धा एवढं केलं नसतं, पण अजूनही वाटतं. काय? बारशाच्या वेळी याच्या घरचं कोणी तरी होतं. सांगा ना सरळ की राजेसाहेब यायला हवेत म्हणून. जिजाबाई लाजल्या. दुसऱ्या दिवशी गडावर एक शाही मेणा येत असल्याची वर्दी आली. विश्वासराव सामोरे गेले. येताना वर्दी घेऊन आले शहाजीराजांच्या मातोश्री, जिजाबाईच्या सासूबाई उमाबाई साहेब गडावर येत आहेत. वाड्याच्या दरवाजाशी साठीच्या उमाबाई उतरल्या. प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. वाड्यात उमाबाईंनी प्रवेश केला. विश्वासरावांनी मुजरा केला. बाळंत घराच्या आत येताच जिजाबाई पाया पडल्या. लक्ष्मीबाईंनीही वंदन केले. उमाबाई म्हणाल्या, बेटा, बाज सोडून कशाला आलीस? मी नसते का आले? बाळ पाळण्यात झोपला होता. बारक्या नजरेने बाळाला निरखीत, त्यावरून सक्तका करीत उमाबाई म्हणाल्या, तुझ्याच वळणावर गेलाय, हो? बारसन केव्हा? लक्ष्मीबाई म्हणाल्या, उद्याच. कालच राणीसाहेब म्हणत होत्या की बाळाच्या घरचं कुणीतरी हवं, म्हणून वाटणारच पोरीला. जीव चांगला आहे, हो, मुलगा. मनात आणशील ते पुरं करणार असं दिसतं. आणि एकदम गंभीर होऊन उमाबाई म्हणाल्या, आणि याच्या बापाला कळवलं का? हो, कुठला येतोय तो घरचं सोडून लष्कराच्या भाकरी भाजीत फिरणार तो. जळते राजेपण. दोघी हसून उमाबाईचे ऐकत होत्या. थोडा वेळ गेला आणि उमाबाईंनी विचारले, केव्हा उठणार? हा. जिजाबाईंना हसू आवरणे कठीण गेले. त्या म्हणाल्या, सासूबाई, घ्याना उठला म्हणून काय झालं? पुन्हा मांडीवर झोपेल. नको ग, मी थांबेन. झोपमोड कशाला? आणि थोरला कुठं आहे? स्वारीबरोबरच. तो एक गाढव आणि लहान पोराला पाठवणारी तू 7 गाढव. अशी पोराची वणवण करतात का? मी असते तर सांगितलं असतं. निःश्वास सोडून त्या म्हणाल्या. उमाबाई बारीक-सारीक गोष्टींचा तपास करीत होत्या. उत्तरे द्यायची दोघींना सुचत नव्हती. तेवढ्यात बाळाचे रडणे कानांवर आले. उमाबाई गडबडीने उठल्या. त्यांनी बाळाला उचलले. पटापट मुके घेतले. मांडीवर घेऊन त्या बाळाला उगी करू लागल्या आणि संकटातून सुटका केल्याबद्दल जिजाऊंनी बाळाच्या रडण्याला धन्यवाद दिले. पहाटे गड जागा झाला. तो सनई चौघड्यांच्या आवाजाने. वाड्याच्या दारावर तोरणे बांधली होती. दासींनी सडा शिंपून रांगोळ्या भरल्या. पाकगृहासाठी गंगा जमुना टाक्यांचे पाणी उपसले जाऊ लागले.
बाळाची जरी कुंची, दागिने, कपडे पाहून उमाबाईंनी पसंतीची मान डोलविली. शाख्यांना बोलावून दिवसाची परत खात्री करून घेतली. सूर्योदयापासून गडावर माणसांची वर्दळ सुरू झाली. जुन्नर गावच्या प्रतिष्ठित घरातील स्त्रिया डोलीमेण्यांनी गड चढत होत्या, गोरगरीब अन्नाच्या आशेने वर येत होते. उमाबाई सारे कौतुकाने पाहत होत्या. सायांची जेवणे झाली. सायाजणी पाळणा सजवू लागल्या, बाळाला सजवू लागल्या, गाण्याचे सूर उठू लागले. बारशाची वेळ झाली. जिजाऊंनी उमाबाईंना हळूच विचारले, बाळाचं नाव काय ठेवायचं, तू काय ठरवलंस? शिवाईला नवस बोलले होते. शिवाजी ठेवूया. ठेव. चांगलं आहे. सुवासिनींनी बाळाला जिजाबाईंना ओवाळले. बाळाला लक्ष्मीबाईंनी हातांवर घेतला. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या झाले. जिजाऊ पाळण्यात वाकल्या. त्या बाळाच्या कानाशी म्हणाल्या, शिवाजी. जिजाऊच्या पाठीवर गोड बुक्क्यांचा वर्षाव झाला. तुताया चौघड्यांच्या नादात सारा गड भरून गेला. बाळाचे नाव शिवाजी ठेवल्याचे साया गडाला ठाऊक झाले. वाड्याबाहेर मेणा तयार होता. बाल शिवाजी देवीदर्शनासाठी निघाला. जिजाबाई बाळाला घेऊन मेण्यात बसल्या. लक्ष्मीबाई मेण्याबरोबर दासी परिवारासह चालत होत्या. विश्वासराव, शास्त्री, वैद्यराज, नारोपंत, गोमाजी नाईक ही सारी मंडळी पुढे चालली होती. त्यांच्या पुढे मंगल वादे वाजत होती. देवीसमोर बाळाला ठेवण्यात आले. देवीचा अंगारा बाळाला लावला होता. भटजींनी आशीर्वाद दिले. विश्वासराव अंधार पडायच्या आत गडावर जाण्यासाठी म्हणून गडबड करीत होते. त्याच वेळी जिजाबाईंनी एक मखमली कसा विश्वासरावांच्या हाती दिला. नकळत विश्वासरावांनी विचारले, काय हे? जिजाबाईचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, आबा गड सोडताना नवस बोलले होते. मुलगा झाला तर त्यांनी देवीवरून 100 मोहरा उतरून टाकण्यासाठी दिल्या होत्या. नवस बोलणारा निघून गेला, नवस तेवढा मागं राहायला नको. जिजाबाईंनी पुढे बोलवेना. त्यांनी डोळ्यांना पदर लावला. थरथरत्या हातांनी विश्वासरावांनी कसा उघडला. मुठींनी मोहरा भरून घेऊन ते देवीवरून ओवाळून टाकीत होते. बाल शिवाजीच्या उशापायथ्याशी सुवर्णांचा सडा पडत होता. भाग 7. बाल शिवाजी आजीच्या मांडीवर, आईच्या कुशीत, दासदासींच्या अंगाखांद्यांवर वाढत होता. कुठल्याही वतारणीने दाराशी यावे आणि खुळखुळे पुढे करावेत आणि विश्वासरावांनी ते खरेदी करावे. जुन्नरला गेलेले शास्त्री येताना पितळेचा वाळा घेऊन यावेत. सारे हसू लागले की त्यांनी म्हणावे, सरकार. चांदीतोड्याच्या वाळ्यांनी बाळाला बाळसण चढत नाही. चढतं ते याच पंचरसी चाळ्यांनी. उमाबाईंनी मान डोलवावी. म्हणावे, खरंच कुणाच्याच ध्यानी आलं नाही. आणा तो वाळा आणि सोन्याचे वाळे उतरून पंचरसी धातूचा बाळा पायी चढविला जाई. बाळाच्या कौतुकाने दिवस केव्हा उगवे आणि केव्हा मावळे हेही समजत नसे. बाल शिवाजी प्रतिपदेच्या चंद्रासारखे दररोज नवे रूप धारण करीत होता. आपली माणसे ओळखून तो हसू लागला. कष्टाने कूस बदलू लागला. पालथा होऊन 4 हातांवरचा खुळखुळा घ्यायला तो सरकू लागला आणि त्यातूनच 4 साधनांचा उपयोग करून रांगण्याची किम्या त्याला अवगत झाली. हाती पांगुळगाडा आला आणि शिवाजीच्या आजूबाजूच्या साया वस्तू उंचावर ठेवण्याची दक्षता वाढू लागली. मृग आला, पश्चिमेचे वारे सुरू झाले. हळूहळू ढग डोक्यावरून सरकू लागले, पण त्यांचे धरतीकडे लक्षही वळत नव्हते. वैशाखात तप्त झालेली धरित्री तसेच निःश्वास सोडित होती. विश्वासरावांनी ही चिन्हे पाहून गडावर गंजीखाना रचला. गडाखालचे धान्य आणून अंबारखान्यात भरून घेतले. एके दिवशी संध्याकाळी विश्वासराव अचानक जिजाबाईंच्या सदरेकडे आले. जिजाबाईंना वदी गेली. विश्वासरावांनी पाहिले, तो जिजाबाई कशिदा भरीत होत्या. बाल शिवाजी खेळण्याबरोबर खेळत होता.
त्याचे लक्ष विश्वासरावांच्याकडे गेले आणि तो झेपावला. विश्वासराव शिवाजीला उचलीत म्हणाले, राणीसाहेब, बातमी आली आहे की राजेसाहेबांची स्वारी गडाकडे येत आहे. केव्हा? आनंदाने मोहरून जिजाबाईंनी विचारले. कोणत्याही क्षणी ते गडावर येऊन दाखल होतील. तेच कळवायला आलो होतो. विश्वासराव शिवाजीसह वळले. जिजाबाई म्हणाल्या, त्याला इकडे द्या, कपडे बदलते. विश्वासराव शिवाजीला ठेवून बाहेर गेले. वाड्याच्या आतल्या चौकात सदरेखाली चांदीचे गंगाळ पाण्याने भरून ठेवण्यात आले. सदरेवर स्वच्छ बैठक अंथरली गेली. दुसऱ्या चौकाच्या सदरेवर खास बैठक अंथरली होती. गालीचे, लोड, तक्के, पांदाने यांनी सदर सजली होती. जिजाबाईंनी गडबडीने कपडे बदलले. दागिने घातले. लक्ष्मीबाई शिवाजीला नटविण्यात गर्क झाल्या होत्या. शिवाजीला तयार करून लक्ष्मीबाई जिजाबाईंना हुडकू लागल्या, पण त्यांचा पत्ता लागेना. त्या जिभेच्या दरवाजाने बाहेर पडल्या आणि त्यांची पावले थांबली. जिजाबाई तटाजवळ उभ्या राहून पाहत होत्या. पाठीवर पडलेल्या सूर्यकिरणात जरी वस्त्र चमकत होते. वायाने पद उडत होता. जिजाऊंची नजर तटाखाली लागली होती. अलगद पावलांनी लक्ष्मीबाई तटाजवळ गेल्या. जवळ येईपर्यंत त्यांचा सफळ जिजाबाईंना लागला नाही. दचकून त्या वळल्या. तुम्ही होय? काय भ्याले मी? हुडकलं, कुठं दिसला नाही. सहज आले. उभी राहिले. चला, जाऊ. नको. इथंच सहज राहू. लक्ष्मीबाई हस्त म्हणाल्या, एवढ्या लवकर वाड्यात जायचं तरी काय कारण आहे? भारीच छळता, बाई, तुम्ही. तटाच्या कट्ट्यावर बस्त जिजाबाई म्हणाल्या. दोघी तटाखालचा प्रदेश न्याहाळीत होत्या. अवर्षणामुळे सारा प्रदेश शुष्क वाटत होता. थोडा वेळ झाला आणि जिजाबाई पदर सावरून उभ्या राहिल्या. का उठता? म्हणून लक्ष्मीबाईंनी विचारताच त्यांनी बोट दाखविले. दूर अंतरावर धूळ उडत होती. तो लोट क्षणाक्षणाला नजीक येत होता. घोडी दिसू लागली. अश्वपथके दृष्टिपथात आली. गडाला वळसा देऊन अश्वपथके भरधाव वेगाने जुन्नरकडे जात होती. तापांचा आवाज कानांवर येत होता. लक्ष्मीबाई. काय? काही नाही. उगीच चिडवाल. सांगा ना. नाही चिडवायची. वचन. आपण मावळतीकडे जाऊया. समजलं? चला ना. तलावाच्या पलीकडे जाऊ. वाड्यासमोरच्या तलावाच्या तटाकडे दोघी गेल्या. जिजाबाईंनी पाहिले. घोडी जुन्नरमध्ये शिरत होती. पाहता पाहता जुन्नरमधून घोडी बाहेर पडून गडाकडे येऊ लागली. लक्ष्मीबाईंनी विचारले, राणीसाहेब, सामोरे गडाखाली जायचं की वाड्यात जायचं? पुरे झालं, बाई. चला. दोघी वाड्यात परतल्या. गडाच्या परवानगीच्या दरवाजावर नगारा वाजला. सदरेत विश्वासराव पागोटे चढवून उभे होते. नारो त्रिमळ, पंत वगैरे मंडळी पोशाख करून अदबीने उभी होती. दुसऱ्या दरवाजाची नौबत ऐकू आली आणि विश्वासराव सर्वांसह शहाजीराजांना सामोरे गेले. गंगा जमुना टाक्यांजवळ शहाजीराजांची गाठ पडली. सायांच्या कमरा लवल्या. मुजरे झडले. स्मितवनाने शहाजीराजे विश्वासरावांना मिठी मारते झाले. विश्वासराव म्हणाले, उडती बातमी आली होती, त्यामुळे गडाखाली आलो नाही. क्षमा असावी. व्याह्यांनी असं परकेपणाचं बोलणं आम्हाला आवडत नाही. काय, नाईक? सर्व ठीक ना? जी. सारे वाड्यात आले. सेवकांची गडबड उडाली. शहाजीराजांनी हातपाय धुतले. बरोबरच्या मातबर माणसांनीही हातपाय धुतले. सारे सदरेच्या बैठकीवर बसले. विश्वासरावांनी विचारले, वाटेत तकलीफ तर नाही ना झाली? राजे मनापासून हसले. म्हणाले, विश्वासराव, घोडदौड आणि पळापळ इतकी सवयीची झाली आहे की रात्री देखील आम्ही घोड्यावरच स्वार असतो. सारे हसले. हसता हसता थांबले.
आतल्या दारातून शिवाजी रांगत बाहेर आला. सायांची नजर त्या गोंडस बाळाकडे वळली होती. शिवाजीकडे पाहत राजे म्हणाले, छोटे राजे, या. तुम्हालाच पाहायला आम्ही आलो होतो. शिवाजीने एकवार सायांच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर हास्य विलसले आणि झेप घेत तो शहाजीराजांकडे धावला. शास्त्री म्हणाले, रक्तानं रक्त ओळखलं. प्रेमभराने शहाजीराजांनी शिवबाला उचलले. त्याचे मुके घेतले आणि त्याला मांडीवर घेतले. शिवाजी वडिलांच्या दाढीशी चाळा करीत होता. विश्वासराव हसून म्हणाले, आपल्या दाढीला हात घालणारा पहिलाच वीर पाहिला. नाही, हा दुसरा, पण आमचा असा समजा आहे की छोटे राजे आले आज्ञापत्रक घेऊन. आज्ञापत्रक? आम्ही आज जाऊन येतो. शहाजीराजे उठले, शिवाजीला घेऊन आतल्या चौकात गेले. जिजाबाईच्याकडे पाहत शहाजीराजे म्हणाले, आम्हाला पाहताच झेपावला. धीटच आहे. माणसाची पारख झाली की झेपावतो. शहाजीराजे सदरेवर बसायला निघाले. स्मितबनाने जिजाऊ म्हणाल्या, सासूबाई वाट पाहत आहेत. भलतीच चूक होत होती. दाखवा वाट. शहाजीराजांनी उमाबाईचे दर्शन घेतले. जेव्हा निवांतपणाने जिजाबाईंची आणि शहाजीराजांची गाठ पडली, तेव्हा त्यांनी विचारले, सर्व ठीक आहे ना? जिजाबाईंच्या डोळ्यात अश्रू गोळा झाले. हुंदका बाहेर पडला. आसनावरून उठत शहाजीराजे म्हणाले, राणीसाहेब, आम्हालाही ते समजलं. मामासाहेबांची अशी हत्या व्हावी याचं आम्हालाही दुःख आहे. आमच्या काळजाला त्या वातेंना घळ पडली. आमचं वैर होतं खरं, पण ते घरचं. परक्यांनी केलेला हस्तक्षेप आम्ही कसा सहन करू? त्यांच मन भडकलं आणि आम्ही निजामशाही सोडून आदिलशाहीची नोकरी हे असं किती दिवस चालायचं? ती का आम्हाला हौस आहे? बायकापोरात राहावं असं का आम्हाला वाटत नाही? पण राणीसाहेब, शिवबाच्या पायगुणानं हे दिवस संपतील, आम्ही कुठतरी स्थिर होऊ. त्यानंतर शहाजीराजे 8-10 दिवस गडावर होते. गडावरच्या मुक्कामात खलबत रंगत होते. शिवबाच्या संगतीनं हसण्याला ऊत येत होता. मेजवान्या झडत होत्या. शहाजीराजांनी साया गडाची व्यवस्था जातीने पाहिली. अंबारखान्यात भरलेले धान्य पाहून, गंजीखाना पाहून ते उद्गारले. किती वर्षांची तयारी आहे, दुष्काळी चिन्हं दिसतात. खबरदारी घेतलेली ब्री. खरं आहे. आपलंही वास्तव्य. राणीसाहेबांच्या बरोबरच आम्ही गडावर आलो. आमची तीच अपेक्षा होती, खजिन्याची रक्कम जमा घेतलीत ना? पण त्याची काही विश्वासराव करता ते का थोडं आहे? तुम्ही घर सांभाळता. मुलुखगिरी करून घर तरी भरू द्या. एक दिवस अचानक शहाजीराजांच्या नावाने मोगली ताकीद खलिता आला. शहाजीराजांनी तो उघडला. त्यांची नजर खलित्यावरून फिरू लागली. वाचून होताच दीर्घ निःश्वास सोडून शहाजीराजे म्हणाले, विश्वासराव, विश्रांतीचे दिवस संपले. का? काय झालं? बादशहा दक्षिणस्वारीसाठी उतरले आहेत. भाणपूरला छावणी आहे. मालक आलेल्याची वर्दी आहे, म्हणजे सेवकांनी टाकोटाक जायला हवं. उद्या आम्ही निघणार. 4-2 दिवसांनी गेलं तर चालेल ना? चालायला काय झालं? शहाजीराजे म्हणाले. पण ते आमच्या रक्ताला मानवत नाही. जिथं चाकरी करतो तिथं वेठबिगार आम्हाला जमत नाही. दुसऱ्या दिवशी शहाजीराजे निघण्याच्या तयारीत होते. उमाबाईंना मुजरा करताच त्या म्हणाल्या, व्हायला असतास तर ब्र झालं असतं. जपून राहा. आपला मुक्काम आहे ना? छे रे, ते जमायचं नाही. देवधर्म तसाच राहून गेलाय. आपल्या कुलदैवताला, घृष्णेश्वराला आले होते. कळलं, मुलगी इथं आहे. भेटायला आले, ती तशीच गुंतून पडले बघ. मग त्यांना तुमच्या बरोबर न्या. नको रे बाबा.
माझे म्हातारीचे दिवस कसेही जातील. साया मुलुखात दुष्काळ आहे. त्यापेक्षा ती इथंच राहिलेली बरी. राजांनी जिजाबाईंचा निरोप घेतला, शिवाजीचे मुके घेतले आणि विश्वासरावांच्या वर सर्व सोपवून शहाजहानच्या भेटीसाठी त्यांनी भांडपूरला कूच केले. भाग 8. बाल शिवाजी वर्षाचा झाला. त्यावेळी मुलुखात दुष्काळाने उग्र स्वरूप धारण केले. गावे ओस पडत होती. पोसायला अशक्य झालेली जनावरे सोडून दिल्यामुळे वैराण मुलुखातून ती जनावरे भटकताना दिसत होती. गावे सोडून चाललेल्या माणसांचे तांडे देशोधडीला लागत होते. धान्य ही संपत्ती बनली होती. सोन्याला कुत्रे विचारित नव्हते. जिकडे जावे तिकडे भुकेकंगाल लोकांच्या झुंडी वाटा अडवून बसलेल्या असत. जीवाची आशा सोडून मृत्यूच्या तयारीने सज्ज झालेले ते जीव मुठभर धान्यासाठी हवे ते अत्याचार कराव्यास मागे पुढे पाहत नव्हते. सारा मुलूख असुरक्षित बनला होता. पक्ष्यांनी तर केव्हाच मुलूख सोडला होता. राहिली होती फक्त घारी आणि गिधाडे. ती मात्र सदैव आकाशात घिरट्या घालताना नजरेला येत होती. साया प्रदेशात धष्टपुष्ट कोणी दिसत असतील तर तेवढेच. मेलेल्या प्राण्यांना आणि माणसांना तोटा नव्हता. याच दुष्काळाबरोबर शहाजहानची स्वारी दक्षिणेत थैमान घालीत होती. दुष्काळातून तग धरून राहिलेल्या उरल्यासुरल्या वस्त्या मोगलाईच्या स्वारीखाली बेचिराख होत होत्या. सारा मुलूख 2 वर्षात बेचिराख झाला. विश्वासरावांनी गडाचा कडेकोट बंदोबस्त ठेविला होता. गडाचे दरवाजे सदैव बंद असत. आत येणाऱ्या माणसाची कसून चौकशी झाल्याखेरीज त्याला आत सोडले जात नव्हते. गडाची इतर टाकी केव्हाच कोरडी झाली होती. गंगा जमुना अध्यो राहिल्या होत्या. पाण्याचा वापर कसोशीने होत होता. अंबारखाना आणि गंजीखाना जीवमोलाने राखला जात होता. शिवाजी 2 वर्षांचा झाला. त्याचा वाढदिवस गडाच्या थंडीत साजरा झाला. थंडी संपली. उन्हाळा आला. सारे पावसाची प्रतीक्षा करीत होते. मनातून देवाला नवस बोलत होते. एके दिवशी 2 प्रहरी पूर्वेला ढगांची कनात धरली गेली. वारा मंदावता मंदावता थांबला. कनात आकाशात चढत होती. काळी भोर लख्खन वीज चमकली आणि मंद गडगडाट घुमला. बाल शिवाजीसह सारे तटाकडे उभे राहून त्या ढगांच्याकडे पाहत होते. एक चक्री वादळ धुळीचा भोवरा खेळवीत माळवदातून निघून गेले. पूर्वेचा गार वारा सुटला. शिवाजीने विचारले, पाऊस आला? होय राजा. आलाच तो. पुन्हा वीज चमकली. आसमंत त्या आवाजात कडाडून गेले. शिवाजी आईला बिलगला. जिजाबाई शिवाजीला घेऊन आत गेल्या. पावसाचा पडदा आत बजावीत भे येत होता. ताड ताड गारा पडू लागल्या. तटाखालचे सारे वाड्यात आश्रयाला धावले. गारा फुटून उडत होत्या. शिवाजी त्या वेचण्यासाठी सदरेत धावत होता. गारांपाठोपाठ पाऊस कोसळायला लागला. सारी गटारे तुडुंब भरून वाहू लागली. सगळ्या वाडाभर गळत्या झाल्या, पण त्याचे कुणाला दुःख नव्हते. मातीच्या वासाने सारे वातावरण धुंदावले होते. पाऊस थांबताच सारे वाड्या बाहेर पडले. एका पावसाने धरित्रीचे रूप पार बदलून टाकले होते. पूर्वेला इंद्रधनुष्य पडले होते. शिवाजीने तिकडे बोट दाखवले व तो म्हणाला, आई, ते बघ. बाळ, ते इंद्रधनुष्य. शिवाजी पुटपुटला, पण काही जमले नाही. तो लाजला. वळवाचे पाऊस चांगले झालेले पाहताच एक दिवस जिजाबाई विश्वासरावांना म्हणाल्या, संकट टळलं. चालू साली मनाजोगा पाऊस पडेल असं दिसतं खरं. पाऊस नव्हता, तो पाऊस आला. आता कशात अडलं? राणीसाहेब, पाऊस पडला पण गावं ओस पडली. तिथं जमिनी कसणार कोण? कोण म्हणजे? जे आहे ते. जुन्नरची उरली निम्मी वस्ती गडावरच आहे. मग गड खाली करूया. आ, ओ काय?
मुलूक सोडून गेलेली माणस परत आपल्या घरी येईपर्यंत त्यांची जमीन घरंदार यांचे तुम्हीच जबाबदार. आपण सगळे खाली जाऊ. तेवढी शेती पेरून घेऊ. साया गडावर उत्साह संचारला. शाही मेणे गडाखाली उतरले. जुन्नरचा वाडा गजबजून गेला. गावाच्या घरांवरून उगवलेले जागच्या जागी वाळलेले गवत पाहून जिजाबाईचे डोळे पाण्याने भरून आले. जनावर हाताशी होती तेवढी गोळा करण्यात आली. गडावरचा लोहार जो आजवर अस्सल हत्यारे तयार करीत होता तो नांगरांचे फाळ बसवू लागला. सुतारशाळेत कुळव दिंडोरी तयार होऊ लागली आणि एके दिवशी सुमुहूर्तावर भूमिपूजन करून नांगरट सुरू झाली. उन्हावलेली माती फुलून जमिनीवर आली. पावसाच्या पाण्याने कुकडी नदी भरून गेली. हंगाम पाहून पेरण्या झाल्या. शिवारावर हिरवी कळा दिसू लागली. डोंगरचे रान गर्द पालवीने परत एकदा सजले. लेण्याद्रीतून आणि आजूबाजूच्या डोंगरकपारीतून दुधाचे प्रवाह झिरपू लागले. अंगरखा आणि पायी तल धोतर होते. रुंद कपाळ आणि तीक्ष्ण नजर त्यांचा दरारा वाढवीत होती. जिजाबाईंनी वाकून नमस्कार केला. शिवबांना त्या म्हणाल्या, राजे, दादोजींना मुजरा करा. शिवाजीराजांनी मुजरा केला. दादोजी म्हणाले, राणीसाहेब, आम्ही मुजरा करायचा, राजांनी नव्हे. इतरात आणि आपल्यात फरक आहे. आम्हाला का ते कळत नाही. आमची जबाबदारी उचलण्यासाठी इकडून ज्यांना पाठविण्यात आलं ते का कमी विश्वासाचे असतील. राणीसाहेब, केव्हा निघायचं? आप म्हणाल तेव्हा. सध्या स्वारी कुठं आहे? राजे कर्नाटकाच्या मोहिमेत गुंतले आहेत. ते मोकळे असते तर तेच आले असते. शेवटी ज्यांनी आपली जहागीर जाळली त्यांच्याच पदरी नोकरी करायची पाळी आली ना. राणीसाहेब, राजकारण एकपदरी नसतं. ते अनेक पदरी असतं. राजकारण येणाऱ्या प्रसंगाबरोबर बदलत असतं. ज्या मुरार जगदेवानं पूर्ण जाळलं त्याच मुरार जगदेवाबरोबर राजांचं एवढं सख्य वाढलं की नांगरगावाला महाराज जगदेव यांची तुला शहाजीराजांच्या देखरेखीनं पार पडली. नांगरगावचं तुळापूर झालं. राजकारणाचे परत डाव फिरले. फासे उलटे पडले आणि मुरार जगदेव आदिलशहांच्या अवकृपेला बळी पडले. त्यांचा अत्यंत क्रूरतेनं वध झाला. आणि स्वारी. राजांचं आदिलशाहीत जेवढं वजन आहे तेवढं कुणाचंच नाही. राजांना 12,000ची मनसब आहे. राजाही किताबत आहे. पुणे सुप्याची जहागीर त्यांच्याकडेच आहे. ऐश्वर्यसंपन्न, अधिकारसंपन्न राजे बंगळुरात सुखाने वास्तव्य करीत आहेत. आपल्या पराक्रमानं आज कर्नाटक गाजवीत आहेत. 2 दिवसांत जिजाबाईंची तयारी झाली. 6 वर्षांच्या परिचात गडावरचा प्रत्येक माणूस घरचा बनला होता. विश्वासराव, लक्ष्मीबाई यांसारखी माणसे सोडून जात असता आत्र्यांना पीळ पडत होता. गडावरच्या साया माणसांना जिजाबाईंनी शिवाजीच्या हस्ते देणग्या दिल्या. चांगल्या मुहूर्तावर लक्ष्मीबाईंनी जिजाऊंची ओटी भरली. भरल्या मनाने जिजाबाईंनी शिवाजीसह शिवाईचे दर्शन घेतले आणि विश्वासराव लक्ष्मीबाईंनी त्यांना निरोप दिला. भाग 9. दुपार टळल्यानंतर शिवबाने उद्ध्वस्त पुण्यात प्रवेश केला. एखाद्या पुरातन शहरात प्रवेश केल्याचा भास होत होता. तटांचे ढासळलेले बुरुज एकेकाळचे वैभव सांगत होते. ढासळलेल्या जमीनदोस्त वास्तू ठायी ठायी दिसत होत्या. त्यांच्यावर घाणेरीची झुडुपे फोफावली होती. त्यांची तांबडी पिवळी फुले जीवनाची आठवण देत होती. वाड्याचे उद्ध्वस्त अवशेष एकेकाळच्या दरायाची खूण सांगत होते. गावच्या नदीकाठाला झोपड्यातून वस्ती करून राहिलेले लोक आलेल्या लवाजम्याने भयचकित झाले होते. दुरून ते भयभीत नजरेने कबिल्याकडे पाहत होते. एका मोकळ्या जागेत येताच पंतांनी हात चर करून इशारत दिली. कबिला थांबला. मेळ्यातून जिजाबाई उतरल्या. दासी परिवार गोळा झाला. काबाडीच्या बैलांवरून सामान उतरले जाऊ लागले. शिवबा भोवतालच्या ओसाड,
भग्र वास्तूंवर नजर टाकीत होता. त्याने विचारले, मासाहेब, हेच पुणे? होय. इथं तर आपल्याशिवाय कुणी दिसत नाही. बोलावलं तर सारे येतील. राहायचं कुठं? कुठं आहे वाडा? वाडा हेरून राहायचं नसतं, राजे. मोठी माणसं वाडे बांधून राहतात. शामियाना उभारला गेला. भोवताली राहुट्या पडल्या. मुळामुठेच्या संगमावरचे पाणी मावळत्या सूर्यकिरणात प्रकाशमान झाले होते. जहागिरीच्या वारसाने उद्ध्वस्त वास्तूवर प्रथम लर्म लावला होता. दादोजी कोंडदेवांच्या समोर उद्याचे पुणे दिसत होते. दादोजीच्या बरोबर शिवाजी फिरत होता. बुजलेले लोक गोळा झाले होते. एके दिवशी शिवबा धावत आला. मासाहेब, पंतांना देव सापडला. कुठं? नदीजवळ. जिजामाता उठल्या. दासींच्यासह जिजाबाई जात होत्या. शिवबा वाट दाखवित होता. जिजाबाई येत असताना दिसताच सारे अदबीने उभे राहिले, बाजूला झाले. पंतांच्या चेहऱ्यावर कौतुक होते. विटकरांच्या ढिगायाखाली लपलेला गणेश मोकळा झाला होता. मूर्ती सुंदर होती, अभंग होती. जिजाऊंनी हात जोडले. पंत म्हणाले, मासाहेब, सुरुवात तर चांगली झाली. हो ना? पंत, याच जागेवर सुंदर मंदिर बांधा. पंतांनी होकार दिला. ते म्हणाले, पण मासाहेब, अजून वाड्याची जागा नक्की ठरत नाही. वाड्याची जागा देवळाजवळच असू द्या. वाड्याची आखणी झाली. भूमिपूजन होऊन वाड्याच्या जागेवर दादोजी कोंडदेवांनी पहिली कुदळ मारली. दौलतीच्या मालकासाठी एकच वाडा असावा, हे दादोजींना मान्य नव्हते. सुरक्षिततेच्या दृष्टीने ते योग्यही नव्हते. त्यांनी खेडबारे खोरे दुसऱ्या वस्तीसाठी निवडले. वाड्यासाठी जागा निवडली. गावठाणाची मर्यादा घातली. आणि खेडबायात दुसऱ्या वाड्याचे बांधकाम सुरू झाले. परगण्याचे हवालदार म्हणून बापूजी मुदगल नन्हेकर यांना नेमले. पावसाळा आला. तेव्हा पंतांना शिवाजी जिजाबाईच्या वास्तव्याची चिंता पडली. ती नव्हेकरांनी दूर केली. त्यांचा खेडबायात वाडा होता तो त्यांनी दिला. शिवबा जिजाबाईसह खेडबायात राहू लागला. पंतांच्या बरोबर पुणे खेडबायासह त्याच्या खेपा होत होत्या. नवीन उठणारे वाडे, होणाऱ्या वस्त्या तो पाहत होता. शास्त्रीबुवांच्याकडे सकाळ संध्याकाळ शिकत होता. सवड मिळाली तर आईला रामायण महाभारत वाचून दाखवित होता. वाडे बांधले जात होते. विहिरी पाणी शोधित उतरत होत्या. पुणे खेडबायात शेकडो माणसे या कामात गुंतली होती. मुलुखाचे गवंडी, सुतार, 12 बलुतेदार ही वार्ता ऐकून पुणे खेडबायात धाव घेत होते. कामाचे गरजू येत होते. खेडपुण्याचे वाडे तयार झाले. विहिरींना मुबलक पाणी लागले. खेडपेक्षाही पुण्याचा वाडा बुलंद, देखणा होता. 2 प्रशस्त चौक धरून दिवाण सदर होती. खासे सदर होती. राणीविषाचे महाल होते. कोठी, स्वयंपाकघर होते. सुबक देवघर होते. त्याखेरीज पागा, गोशाळा होती, ती निराळीच. वाड्याच्या वास्तूबरोबर गावठाणातल्या वास्तू उभारल्या जात होत्या. दादोजींनी पुण्याच्या वाड्याचे नाव ठेवले लाल महाल. लाल महालाला लागूनच होते श्री गजानन मंदिर. शिवाजीराजे पुण्याच्या वाड्यात आले. दादोजींनी फडाची निवडक माणसे गोळा केली. पागा सजली. पण गावचे वतनदार, हक्कदार बाहेरच होते. दादोजींनी त्यांना बोलावणे पाठविले. सारे गोळा झाले. पुण्यात वस्ती करण्याचे आवाहन दादोजींनी पुढे केले. एक पाटील म्हणाले, पंत, तुम्ही म्हणतासा, पण किती डाव गाव मांडायचं आणि मोडायचं. वतन नको हाय भय आमासनी. पण कसल्या धीरावर गाव जोडायचा. आम्ही नाही जोडला. सदरेच्या बैठकीवर हे ऐकत बसलेले शिवाजीराजे म्हणाले, तुमांसनी माणूसबळ हाय, धनी. पंत म्हणाले, मोडलेला डाव मांडायला मराठा कधी भ्याला, असं मी पाहिलं नाही.
पाटील, खरं सांगा. बोलू का? पाटील गलमिशांवरून पालथी मूठ फिरवीत म्हणाले. हाय, तिथं सुख नाही. पंत, गाव मिळालं तर ते बी सायन्सनी पाहिजेच हाय. पण मन घाबरतं. कशाला? देवीच्या म्होरच्या चौकावर पार मारलियान घरट उठवायला कोण धरजल? पंत विचारात पडले. त्यांनी सायांना निरोप दिला. 4 दिवस पंत गडबडीत होते. एके दिवशी सायांना परत पाचारण केले. शेकड्यांनी माणसे गोळा झाली. वाड्याच्या दारात वाजंत्रीवाले होते. जिजाऊंनी देवघरात सोन्याचा नांगर पूजला. देवाच्या पाया पडून नांगर उचलला गेला. नांगराबरोबर पंत, शिवबा चालत होते. जरी टोप, अंगरखा, पायात सपाता, कमरेला छोटी तलवार आणि पाठीला ढाल लावलेली बालराजांची मूर्ती सारे कौतुकाने पाहत होते. वाड्याबाहेर देखणी बैलजोडी उभी होती. कलापतूच्या झुली त्यांच्या पाठीवर होत्या. नांगर वाड्याबाहेर आला. हे पाहणायात वतनदार होते, पाटील होते, कुणबी होते, 12 बलुतेदार होते. नांगरासह मिरवणूक देवीच्या चौकात वाजत गाजत आली. चौकात भली थोरली पहार नजरेत येत होती. पंतांनी कुदळ उचलताच पाटील पुढे झाले. त्यांनी पहार खिळखिळी केली. पंतांनी सर्वाच्या वरून नजर फिरवली आणि हर हर महादेव म्हणून त्यांनी ती पहार उपसली. शेकडो मुखांतून हर हर महादेवचा गजर उठला. सोन्याचा नांगर जोडीला जुंपला गेला आणि शिवाजीराजांच्या हातून पुण्याची उद्ध्वस्त वास्तू नांगरली गेली. सोन्याचा फाळ जमिनीला लागला. दुसऱ्या दिवसापासून निश्चिंत मनाने गाव वसू लागले. ओसाड शेतांवर अवते जाऊ लागली. दिवस पावसाचे होते. एके दिवशी पंत जिजाऊंना म्हणाले, मासाहेब, आज राजांना घेऊन शिवापूरला जाऊन येतो. का? शिवापूरला वाड्यांजिक आंब्याची बाग उठवायचं ठरलं आहे. राजांच्या हातून बाग लावतो. काल रात्रीच रोप आल्याची वदी आली. त्यामुळं कळविता आलं नाही. सायाच गोष्टी कुठं सांगता आम्हांला. मी चमकून दादोजींनी विचारले, असं कधी झालं नाही का? कोणती गोष्ट लपवून ठेवलीये? जिजाबाई हसून म्हणाल्या, स्वारींनी धाकट्या राणीसाहेब आणल्याची वर्दी कुठं दिलीत? कुणी सांगितलं आपणाला? पटलं ना? शिवनेरीवरच लक्ष्मीबाईंनी आम्हांला सांगितलं. एवढंच नव्हे तर तुकाबाई राणीसाहेबांना मुलगा झाल्याचंही कळलंने आम्हांला. गडबडीत राहून गेलं खरं. दादोजी पुटपुटले. भाग 10. शहाजीराजांच्या पुणे जहागिरीत शिवाजीराजांच्या सह येताच दादोजी कोंडदेवांनी जहागिरीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वस्त्यांसाठी कौल दिला. जागा निवडली. शिवापूर, शहापूर यांसारखी गावे रूप घेऊ लागली. आंब्याच्या बागा उठवल्या गेल्या. वस्ती करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना मदत दिली जाऊ लागली. वाडा अशा माणसांनी सदैव भरला जाऊ लागला. जिजाबाईच्याकडे बायाबापड्या येत होत्या. त्यांची दुःखे पाहून जिजाबाईचे डोळे पाणावत. बाल शिवाजी हे सारे पाहत होते. आपल्या बदलत्या जहागिरीचे रूप निरखित होते. वाड्यात येणाऱ्या तंट्याच्या निर्णयाच्या वेळी हजर राहत होते. हे सारे पाहत असता शास्त्रीबुवांच्याकडे शिक्षण चालू होते. दादोजींनी निष्णात, पटाईत ढालकरी, पटेकरी बालराजांच्याकरिता आणविले होते. सायंकाळी वाड्याच्या चौकात मर्दानी खेळाचे शिक्षण चाले. मावळ्यांची मुले शिवाजीच्या खेळात हिरिरीने भाग घेत. एके दिवशी पंतांनी आत येऊन मुधोजीराव निंबाळकर आल्याची खबर दिली. मुधोजी निंबाळकर हे जुने आप्त. विजापूरकरांनी त्यांची जहागीर जप्त करून त्यांना सातायाला कैदेत ठेवलेले जिजाचाईंनी ऐकले होते. जिजाबाईंनी त्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर त्यांचा मुलगा बजाजी व मुलगी सईबाई पण आली होती. मुधोजींनी मुजरा करताच बजाजीने मुजरा केला. सईबाई जवळ येऊन पाया पडली. तिला जवळ घेत जिजाबाई म्हणाल्या, केव्हा आलात आपण? शहाजीराजांच्या कृपेनं कैद संपली.
फलटण जहागीर पूर्ववत मिळाली. मुलुखाची लावणी संचनी करून आपल्या दर्शनाला आलो. ब्र झालं आलात ते इथं सारंच नवं. आपल्यासारखी अनुभवी माणस पाठीशी असली तर तेवढाच आधार वाटतो. मासाहेब पूर्ण परत उठवलंत. सारा मावळ माणसांनी सजला. हे काय थोडं केलंत. मी काय करणार. दादोजींसारखी माणसं होती म्हणून हे जमलं. करणारी करतात. पण त्याला देखील देवीचा कौल लागतो, मुधोजी म्हणाले. सईकडे बोट करीत विषय बदलीत मासाहेब म्हणाल्या. काय नाव हिचं. सईबाई. आणि हा मुलगा बजाजी. 7-8 वर्षांची सई आपल्या विशाल नेत्रांनी मासाहेबांकडे पाहत होती. गव्हाळ रंग असूनही तिच्या रूपाचा गोडवा नजरेत भरणारा होता. धारदार नाक, पातळ ओठ, रेखीव काळे नेत्र, उंच मान चेहऱ्याच्या गोडव्यात भर घालीत होते. मासाहेबांनी निंबाळकरांना थोडे दिवस राहायचा आग्रह केला. मुधोजी पुण्यात राहिले. मासाहेबांच्या बरोबर सई सावलीसारखी फिरू लागली. बजाजी शिवाजीबरोबर राहत होता. संध्याकाळच्या वेळी वाड्याच्या पुढच्या चौकात मर्दानी खेळ चालले होते. पंत पाहत होते. लाठी बोथाटी झाली आणि शिवबाने हाती तलवार घेतली. उस्ताद तलवार घेऊन उतरले. डाव सुरू झाला. खणखरण आवाज उठू लागले. सदरेच्या खांबाला रेलून हे पाहत उभी असलेली सई आत धावली. आत मासाहेब बैठकीवर बसल्या होत्या. मुधोजी निंबाळकर खाली बसले होते. सईबाई मुधोजींच्या कानाशी वाकली. मुधोजी म्हणाले. नंतर. चला ना आबा. गाल फुगवून सई म्हणाली. सांगितलं ना मध्ये बोलू नको म्हणून. काय म्हणते सई. जिजाऊंनी विचारले. सईबाई चटकन मासाहेबांच्याकडे धावली. म्हणाली. मासाहेब बघा ना. बाहेर खेळ चालले. आबा येत नाहीत पाहायला. भारी सतावते ही पोर. मुधोजी म्हणाले. चला मुधोजी. आम्हीही खेळ पाहायला येऊ. फार दिवसात आम्हांलाही सवड मिळाली नाही. मासाहेब उठल्या. मुधोजींना उठावेच लागले. मासाहेबांचा हात धरून सई बाहेर आली. मासाहेबांना पाहून दादोजी उठले. सदरची मंडळी मुजरा करून बाजूला झाली. मासाहेब बैठकीवर बसल्यात. दादोजी मुधोजी अदबीने बाजूला बसले. चौकात 4 जोड्या तलवार खेळत होत्या. उस्तादाने मुजरा करताच मासाहेबांनी विचारले. नानू उस्ताद, आमच्या बाळराजांना नवीन काय शिकवलंत. नानू म्हातारा होता तरी वाळल्या हाडात तेज होते. तो म्हणाला. मासाहेब दावतोच की आता. नानूने सूचना केल्या. चौक मोकळा झाला. नानू म्हणाला. राजे लाठी घ्या. लाठी घेतली. राजांनी लाठी फिरवायला सुरुवात केली. साधी, बगली, चक्री सारे प्रकार करून दाखवले. चक्री लाठीच्या वेळी तर लाठीची गुणगुण ऐकू येत होती. 3 हात होताच नानूने काठी उचलली. राजांच्या समोर जात तो म्हणाला. बेतानं हन राजे. नाही तर मागच्यासारखा बावळा निखळून ठेवशिला. सारे हसले. नमन करून हातांवर थुंकून नानूने काठी उचलली. बाळराजांनी त्याचे अनुकरण केले. राजे करा मोहरा. राजांनी काठी उचलली. लाठीचे वार होत होते. ते वार नानू काठीवर झेलत होता. मागे सरकत होता. खाट खाट आवाज उठत होते. सारे कौतुकाने पाहत होते. मध्येच नानू ओरडला. राजे सांभाळा. आणि नानूने मोहरा केला. नानूचे घाव राजे काठीवर झेलीत होते. भीतीने जिजाऊंचे डोळे ताठरले. नानू वेगाने चाल करीत होता. राजे मागे सरकत होते. आणि राजांच्या हातची काठी सुटली. नानूने मासाहेबांच्याकडे पाहिले. निःश्वास सोडून मासाहेब म्हणाल्या. नानू अरे बेतानं.
पोराबरोबर खेळतोस तू, ते विसरलास वाटतं. नाही मासाप, या खेळात लहानमोठ कुठलं. जो आधी साधल त्याचा डाव. अजून राजांचं हात बळकट झालं नाही म्हणून काठी सुटली. असंच शिकायचं. त्याच वेळी केळीचे मोने आणले गेले. चौकात खुंटीवर केळ उभी केली आणि राजांच्या हाती विटा दिला. राजांच्या उंचीपेक्षा विटा 1.5 हात उंच होता. फाळाखाली चांदीचे कडे खुळखुळत होते. कड्याखाली भला थोरला गोंडा होता. विट्याच्या टोकाला रेशमी काढणी होती. राजांनी केळीपासून दूर जायला सुरुवात केली. दुसऱ्या टोकाला ते गेले. काढणी हाताला गुंडाळून पवित्रा घेऊन उभे राहिले. नानू ओरडला, राजे चाल करा. मस्ताड उड्या टाकीत राजे झेपावले. केळींपासून 8 हातांवर राजे आले आणि एकबळाने त्यांनी विटा फेकला. सरसरत विटा सुटला आणि हातावरच्या केळीत सकन घुसला. ओढीबरोबर त्याच क्षणी विटा माघारी राजांच्या हाती आला. नराहवून मुधोजी ओरडले, वा राजे. सईबाई मासाहेबांच्या जवळ बसून हे सारे कौतुकाने पाहत होती. चौकातून केळ हलविली आणि चौकात दुसरे 2 मोने आणले गेले. मासाहेबांच्या बैठकीच्या समोर दोन्ही मोने 8 हातांच्या अंतरावर समांतर लावले गेले. शिवाजीराजांनी दोन्ही हातात पट्टे चढविले. चौकात येऊन त्यांनी पट्ट्याचा पवित्रा घेतला. बाल शिवाजी करारी मुद्रेने खेळ खेळत होते, तरी त्यांच्या ओठांवरचे स्मित दडत नव्हते. आपल्या तीक्ष्ण नजरेने त्यांनी सदर निरखली. हाताचा अंदाज घेतला. चौरंग चौक फिरून त्यांनी उजवा गुडघा टेकला. उजव्या हातीचा पट्टा सरळ होता. डावा हात रुंदावला होता. शिवाजीराजांचे मस्तक झुकले होते. शिवाजीराजे मासाहेबांना मुजरा करीत होते. नजर वर झाली तेव्हा सस्मित वदनाने मासाहेबांनी मानेने मुजरा स्वीकारल्याचे दिसले. शिवबाची नजर दादोजींकडे गेली. त्यांनीही मानेने मुजरा स्वीकारला. बाळराजे उठले. हात फिरवू लागले. हात फिरवीत ते केळींच्या मध्यभागी उभे राहिले. दोन्ही केळींचा त्यांनी अंदाज घेतला आणि डोळ्यांचे पाते व्हायच्या आत अत्यंत वेगाने दोन्ही केळींना वार केले. शिवाजीराजांनी परत मुजरा केला. दोन्ही केळी तशाच उभ्या होत्या. सईबाई खुदकन हसली. मासाहेबांनी सईबाईकडे पाहिले. त्या म्हणाल्या, नानू वस्ताद, आमच्या सईबाईंना राजांनी काय केलं ते दाखवा. नानू वस्ताद पुढे झाला. दोन्ही केळींना धक्के देताच दोन्ही केळीमधून तुटल्या. समान अंतरावर त्या छेदल्या गेल्या होत्या. तुटलेल्या केळी पाहताच सईबाईचे डोळे विस्फारले गेले. ती उद्गारली, अगो बाई, आणि तिने पदर तोंडाला लावला. सारे हसले. लाजलेल्या सईला जवळ घेत मासाहेब म्हणाल्या, सई, हा नवरा चालेल का तुला? सईबाईने एकदा मासाहेबांच्याकडे पाहिले. दुसऱ्या क्षणी पट्टे उतरीत असलेल्या शिवबांच्याकडे पाहून मासाहेबांना ती मोठ्याने म्हणाली, हो, चालेल. मासाहेब गोयामोया झाल्या. सईला जवळ घेत त्या म्हणाल्या, हात घडे. असं हो म्हणून सांगतात का? मासाहेबांची उपस्थिती विसरून सारा चौक हसण्याने भरून गेला. हसणे शांत होताच दादोजी स्थिर आवाजात म्हणाले, मासाहेब, एक अर्ज आहे. काय दादोजी? गोष्ट निघालीच आहे. हरकत नसेल तर ही गोष्ट पक्की करावी. राजेही आता 10 वर्षांचे होतील. जोडाही शोभून दिसेल. नानू वस्ताद, काय म्हणतात दादोजी? नानू म्हणाला, खरंच आहे ते देऊ या बार उडवून. समद झालं. वाडा झाला, चौक झालं, लिवनवाचन झालं. सुनबाई शिवाय घराला शोभा हाय भय. आवंदा करून टाकूया. अहो, पण निंबाळकर मामा काय म्हणतात ते तरी विचारा. पोर त्यांची. असे शब्द वापरू नका मासाहेब. पोर आपली आहे.
महाराजांच्या कृपेने जीव वाचला, जहागीर मिळाली, अन्नाला लागलो आम्ही, पोर पदरात घेतली, तर आजवरच्या उपकारांवर, ऋणानुबंधांवर कळस चढेल. जगदंबेच्या मनात असेल, तर होऊन जाईल. पूर्वीपासून चालत आलेला संबंध पूर्व चालू होईल. दादोजी जी. चांगली वेळ बघून बंगळूरला तातडीनं खलिता पाठवा, आमची इच्छा सर्वांना कळवा. सारी सूत्रे भराभर हलविली जाऊ लागली. फलटणहून मुधोजीराव कुटुंब परिवारासह आले. एक शंका होती, तीही दूर झाली. शिवाजी सेबाईच्या कुंडल्या जमत होत्या. एक दिवस टिळा लावाशाचा समारंभ उरकून घेतला गेला. मुहूर्त काढायला शास्त्री बसले. सर्वानुमते शके 1562 विक्रमनाम संवत्सर वैशाखशु 5 हा मुहूर्त श्रायात आला. शहाजीराजांना मुहूर्त कळविला गेला. पंतांना आता क्षणाचीही उसंत नव्हती. कलावूत चितारणारे कलावंत कोकणातून खास बोलावून आणले होते. अंबारखाना, वस्त्रघर नानाविध धान्यांनी आणि वस्त्रांनी भरले जात होते. फडातले कारकून येणाऱ्या प्रत्येक मालाची नोंद करीत होते. पंतांनी चालवलेली तयारी पाहून जिजाबाई पंतांना म्हणाल्या, पंत, केवढा पसारा मांडणार आहात. हे लग्न बेतानं केलं तरी चालेल. पंतांनी मासाहेबांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, मासाहेब, या लग्नात खर्चाचा विचार करून चालणार नाही. नवी जहागीर वस्ते आहे. नुसती मदत घेऊन माणसं आपली होत नाहीत, ती आपलीशी करावी लागतात. असा मोका सोडून कसा चालेल. या निमित्ताने सारे एकत्र येतील. त्यांच्या मनातला जिव्हाळा वाढेल. जहागिरीचा पाया मजबूत बनेल. जिजाऊंना ते पटले. त्यांनी नंतर काही आढेवेढे घेतले नाहीत. मुधोजीही नुकतेच जहागिरीवर आलेले. एवढी मोठी सोयरीक कशी पार पडणार याची चिंता त्यांना वाटत होती. फलटणला जाऊन लग्नाची प्राथमिक जुळवाजुळव करून ते जिजाऊंच्या भेटीला पुण्यास परत आले. मासाहेब, मुलीचं लग्न वधूपित्याच्या घरी व्हावं हा शिरस्ता आहे. लग्न फलटणला आमच्याकडं व्हावं ही विनंती आहे, मुधोजींनी अर्ज केला. मासाहेब म्हणाल्या, मामासाहेब, अजून का आम्हाला परके समजता. हे घर कोणाचं. थोरल्या सासूबाई दीपाबाई फलटण घराण्यातल्याच ना. राजांनी पुणे वसवलं. इथेच त्यांचा विवाह व्हावा हे ब्र वाटतं. जशी आज्ञा. पण मासाहेब, राग होणार नसेल तर आणखीन एक विचारावंसं वाटतं. काय. सोयरीक ठरली. मुहूर्त ठरला, पण घेण्या देण्याचं काही ठरलं नाही. घेणंदेणं व्यवहारात येतं, मामासाहेब. ही रक्ताची नाती. पोरगी देता त्यापेक्षा मोठं देणं कुठलं. तुम्ही आणखीन थोड द्यायचं आहे. ते दिलंत की आमचं काही म्हणणं नाही. सांगा, मासाहेब. मासाहेब हस्त म्हणाल्या, आणखीन द्यायचे ते आशीर्वाद. त्यांच्याच बळावर संसार सुखाचे होतात. तेवढं द्या की सारं आलं. पण महाराज साहेब काय म्हणतील. इकडून काही दोष लावला जाणार नाही. विचारलंच तर बेलाशक आमचं नाव पुढं करा. मुधोजीरावांना शब्द फुटत नव्हता. गहिवरून ते म्हणाले, मासाहेब, पोरीला पदरी घेतलंत आणि 7 जन्मांचं कल्याण केलंत. लग्नात आम्ही काहीतरी केल्यासारखं वाटावं म्हणून तरी काही काम सांगा. सांगू ना. जरूर सांगू, मामासाहेब. वन्हाड घेऊन येताना मोजकी माणस आणू नका. तुमची सारी मंडळी रयतेसहित सायांना निमंत्रण द्या. फलटण इथं उतरल्याचा आनंद आम्हाला होऊ द्या. जिजाबाईंनी सांगितले त्यात काही खोटे नव्हते. लग्नाची तयारी तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होत होती. महाल सुबक रंगांनी रंगविले जात होते. स्वयंपाकघर मांडवात हलवले गेले होते. नाना तऱ्हेचे फराळाचे सामान तयार होत होते. राहुट्या उभारल्या जात होत्या. जानवस घर म्हणून पाटलांनी आपला वाडा आनंदाने दिला होता.
मांडवासाठी वासे, वळकाठ्या यांचे ढीग रचले जात होते. मांडवाचे कापड, कनाती, पडदे, आडपडदे यांबरोबरच हंड्या झुंबरांनी काचघर भरले जात होते. सोनार शाळेत कुशल कारागीर दादोजींच्या नजरेखाली सुबक दागिने घडवित होते. हिरे, मोती, माणके, रत्ने यांची खैरात चाललेली होती. असलेला वेळ अपुरा वाटत होता. जिजाऊंना मदत करण्यासाठी उमाबाई, लक्ष्मीबाई येऊन दाखल झाल्या. घराला एकदम वेगळेपण आले. जिजाऊंचा भार एकदम कमी झाला. अचानक शहाजीराजे लगाला येऊ शकत नसल्याची थैली विजापुराहून आली. शहाजीराजे मोहिमेत गुंतले होते. लग्न पार पाडण्याची आज्ञा दादोजींना झाली होती. सायांना शहाजीराजे येत नसल्याबद्दल वाईट वाटले. जिजाऊंचा विरस झाला. उमाबाई म्हणाल्या, मला वालंच होतं. त्याचं नेहमीच असं. लहान होता म्हणूनच लगाला तरी सापडला. तो नाही आला तर काय झालं? पुढे येईल. शहाजीराजे येणार नाहीत म्हणजे संभाजी पण येणार नाही. संभाजीला पाहून फार दिवस झाले होते. 11 वर्षे लोटली होती. जिजाऊंनी संभाजीसाठी कपडे काढले होते. दागिने केले होते. सारे तसेच राहून गेले. मनातले हे शल्य तसेच दाबून ठेवून जिजाबाई परत लग्नघाईत मिसळल्या. 5ही देवांना कौल लावून मुहूर्तमेढ रोवली गेली. साया ठिकाणचे मांडव सजू लागले. खांब उभे राहिले. काठ्या आच्छादल्या गेल्या. छत चढले. पडदे, आडपडदे वायावर झुलू लागले. मुधोजीरावांचे वन्हाड वाजत गाजत पुण्यात प्रवेश करते झाले. खेडबायातून बैलगाड्यांची रीघ पुण्याच्या वाटेला लागली. सारे घरचे होते. मागे कोण राहणार? बैलगाड्यांनी, घोड्यांच्या टापांनी पुणे गजबजून गेले. निवायाच्या जागा संपल्या आणि माणसांनी गाडीतच गाडीचा आसरा केला. रोज 1000 पान उठत होते. लक्ष्मीबाई उसंतन घेता वावरत होत्या. जिजाऊ त्यांना काही म्हणाल्याच तर त्या म्हणत, तुम्ही विसावा घ्या. काही आमच्याकडून राहिलं तर सांगा. मुहूर्ताचा दिवस आला. लाल महालाचे आवार माणसांनी फुलून गेले. मंगलाष्टकांचे आवाज उठले आणि गोर्ज मुहूर्तावर आशीर्वादासाठी हजारो हातांनी वधूवरांच्या वर अक्षत फेकली. वाद्यांचा गजर झाला. मांडवातून शिवाजी वाड्यात आला. जरी टोक शिरी होता. कपाळी गंध होते. अंगात जरी बुट्टीचा अंगरखा होता. कमरेला तलवार लटकत होती. पाठीमागे सईबाई चालत होती. दोघेही नानाविध अलंकारांनी अलंकृत होते. दोघांच्या शालींना मारलेली गाठ दोघांच्या मध्ये हिंदोळे घेत होती. शिवाजी आत आला. दोघेही उमाबाईच्या पाया पडली. उमाबाईंनी दोघांवरून ओवाळून कानशिलांवर बोटे मोडली. मोहरांचा सत्कार केला. जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन दोघे सदर सोप्यात आली. राजांनी दादोजीच्या पायांवर डोके टेकले. दादोजी गहिवरले होते. सारे अंग कापत होते. काही न बोलता त्यांनी शिवबांना कवटाळले. वरातीची तयारी झाली. दागिन्यांनी सजविलेला देखणा घोडा समोर आला. सईबाई म्हणाली, मी घोड्यावर बसणार. तुमच्याच करिता आणलाय हा घोडा. अहं, मला दुसरा घोडा पाहिजे. मला घोड्यावर बसता येत की? सारे थक्क झाले. कुणालाच हसू आवरेना. जिजाबाई म्हणाल्या, ही काय रपेट आहे? वरात आहे ही. तर नंतर दुसरा घोडा देईन तुला. वरात चालू लागली. शेकडो पलोत्यांच्या उजेडात वरात जात होती. पुढे दादोजी, मुधोजी, हनुमंते, शास्त्री, कोरडे ही मंडळी चालत होती. त्यांच्या पुढे दांडपट्टा, लेझीम, तलवार खेळली जात होती. पुढे वाजंत्र्यांचे ताफे लागले होते. मुंगीच्या पावलांनी बरात पुढे सरकत होती. होणाया बारांनी सई दचकून जागी होत होती. पेंगत होती, झोप येऊ नये
म्हणून शिवबाच्या डोळ्यांना पाणी लावले जात होते. जोगेश्वरीहून वरात माघारी वाड्यात यायला पहाट झाली. सईबाईला पुरे जागे करण्यात आले. वाड्याच्या दाराशी उंबरठ्यावर ठेवलेले माप सांडून भोसल्यांच्या घरात गृहलक्ष्मीने प्रवेश केला. दाराच्या आत धान्य विखुरले गेले.